मुंबई जी आहे ती स्मार्ट सिटी आहे, मुंबई जी आहे ती देशाची आर्थिक राजधानी आहे। इतकं गोरगोमटं मुंबईला करून टाकलंय, परंतु याच मुंबईची रक्तवाहिनी असणारी लोकल जी आहे ती मात्र आज मानवी रक्तानं आपल्याला माहिती आहे आज मात्र लाल झाली होती। होय, हे माझं बोलणं जे आहे ते काळीच पिळवटून टाकणार आहे आणि आज घडलेली घटना त्याहून दुर्दैवी आहे। कारण मध्य रेल्वेच्या मार्गावर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत मोठी दुर्घटना घडली। मुंब्रा दिवा दरम्यान लोकलमधून 13 जण हे लोकलमधून धडाधड खाली पडले आणि त्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 9 जण जे ते गंभीर जखमी आहेत। आजही आत्ताही ते लोक हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत। या जखमींमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन एकमेकांच्या जवळून गेल्या आणि यावेळेस लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून गर्दीमुळे या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा घासल्या गेल्या आणि 13 जण धडाधड खाली पडले। काही कळायच्या आतच ही लोक जी आहेत ती खाली पडले होते। रेल्वे ट्रॅकवर पडलेले हे लोक होते आणि त्यानंतर दोन्ही बाजूने धावणाऱ्या या लोकलमधून हे प्रवासी या चिंचोळ्या भागामध्ये पडले। 4 जण मारले गेले, 9 जण जखमी झाले। तर या दुर्घटनेतील गंभीर जखमी किती आहेत ते आपण बघतोय। शिवा गवळी 23 वर्षांचे, 26 वर्षांचे आदेश भोयर, 26 वर्षांचे रेहान शेख, 40 वर्षांचे अनिल मोरे, 22 वर्षांचे तुषार भगत, 26 वर्षांचे मनीष सरोज, तर 39 वर्षांचे मशिंद्र गोतारणे, 21 वर्षांच्या स्नेहा धोंडे आणि 26 वर्षांच्या प्रियंका भाटी। तर याच दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांची नावं आपण बघतोय। विक्की मुख्यदल 34 वर्षांचे रेल्वे पोलीस अधिकारी, केतन सरोज 23 वर्षांचे मार्केटिंग कंपनीमध्ये कामाला होते, मयूर शहा आणि राहुल गुप्ता यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।